आज काय स्वातीकडे गेलीच नाही, मग म्हणलं चला स्वातीकडे जावं. काय करते स्वाती? अगो बाया 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 स्वात्या, अगं दाद्यानं हे आणलं की तुळशी पुढं काढली रांगोळी, तुळशीचा कट्टा बसवलाय. मी लिंबुरीचं झाड दिलं होतं त्याला तर पाक शेणानं सारवून टाकलंय. शेणानं ठिकाण का ग ते चटई कशी अडकवली, काय करावं ह्या पोरीला. इकडं मेहंदीचं झाड सारून काढलंय. आता इथं उन्हा तानाचं चांगलं नाही वाटायचं. तू माझ्या व्हिडिओ मध्ये येऊ नको. काय पतंग आणली दाद्याला, हो का? दे की मला. इथं असते का झाडात? तिकडं जा कट्ट्यावर, त्या जा त्या पायावर जा, त्या फाउंडेशनवर. हाय एव्हरीबॉडी, भावाच्या उपासाचा झोका कसा आहे? झोपाळा नेऊ चला आबाळा, झोका गेला उंच, खूप खूप उंच तर घ्या की झोका. राहू बा गेलते का पंचमीला? जा उर्मिला पळ लवकर. तुम्ही गेलता ना, आलं सगळं त्यातच. व्हिडिओ मध्ये आला नाही का? गप्पा लय हाणते त्या. काय करू बाया, नको बाया मला. मेघा ताई धराव जरा. नाही तर आता आम्ही खेळू नाही काय. आज आज काय घेतला शिरका उभा राहा. कष्ट घालायला लागतोय. नाही आता उर्मिला नाही बसली त्यात बसा म्हणलं शाळा ह्यांना इथं नाही कोणा छान सोडवलं चढतंय वाजव का बस की मग आता मग ताकद घ्यावं ना. माझं पाहिजे सारखं दोन्ही पाहिजे समान पाहिजे. उर्मिला मी चढवू शकतो. काय करायचं उर्मिला? तुम्हाला खायला पिळत नाही तर काय करता? तर आता काय घरात सुद्धा असं ह्या वारुळावर आल्या त्या. करू नका. पण हे आमच्या गावातले फेमस टेलर माझ्या ब्लाऊज ह्याच मॅडम कडे असतात शिवायला. हा तर हे आपल्या उर्मिला म्हातारकड काय मी तर रोजच आहे. तिथे सासूबाई आता खेळ थोडासा झोका. अहो तुमचा नाही काढत, तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला नजर लागते. नाही काढत मी, नको म्हणणार नाही काढत. मग काय आता मी उर्मिला थोडासा झोका चढवतो रील्स बनवायला, आहे का नाही का? त्या दोघे तुम्ही त्याच्यावर बसा, त्याच्यावरच काढायचं. नको बाई त्याच्यावर आमचं व्हिडिओ केलाच का रील्स केला? रील्स कर म्हणलेलं. तर इथं आली बघा आज तर नेहला थोडे वाढते की पलीकडे जायला. तर इथं मला का नाही आज तर एक द्या. भावनी गावातलं एकदम फेमस असं दुकान आहे. छोटंसंच आहे पण मोठं गिराईक असतं इथं. सगळं फॅन्सी भेटतं. ते काय म्हणते बघायचं गुलाबी घ्या. आता पण मी सांगितलं की सीमा घे ना त्याची पसंत करा कुठली तरी गुलाबी दोन्ही पैकी. सीमा नाही बाय मला नाही बाय मी साडीच घालत नाही. ड्रेस कुंपून पाहावं लागतंय ती साडी रेळ घेते एक अस्तर घेते. पंचमी उद्या जोरातच आहे. तुम्हाला घ्यायची का साडी? बहिणाबाई आहे त्यांच्यासाठी साडी पसंत करते मी. पसंत केल्यावर तुम्हाला दाखवते. ही माझा अस्तर साईडला ठेवा आणि ह्याच्यासाठी ही मॅचिंगचा एक दोरा द्या.
रेल हां हा शिलाची सोय आहे का हो खायचं का द्या सगळी सोय आहे तर सण आहे म्हणलेच द्या मग एक एक द्या ए भावे केवढे केवढे आहे ए बघा तर आज तर ही घेऊन आली बघा आणि पंचमीसाठी ब्लाऊज शिवायला लागले मी तर तुम्हाला दाखवलंच ते ब्लाऊज म्हणजे साडी कोणत्या कलरची आहे कशी आहे आणि आता साडी हिरवी आहे बरं का ही तुम्हाला दिसलीच असेल पण ह्याला जास्त म्हणलं तर गुलाबी किनार आहे आणि फिरता कलर ह्याच्यात गुलाबी आहे त्यामुळं आज तर मी गुलाबीच आणलं कारण ही हाताचे किनार आहे का नाही तिथं जास्त गुलाबी आहे त्यामुळं गुलाबीच हे आणलं पण दोऱ्याची आली पंचात कारण आता ह्याला दोरा बसवाव कसा हिरवा बसवला तरी पंचात आहे आणि गुलाबी बसवला तरी पंचात आहे तुम्हाला वाटत असेल ती खाटाखाली खोकी कशाचे तर ते फरशे बाथरूममध्ये बसवायसाठी जावबाईनं आणली होती पण त्यांना जास्त झाली म्हणून त्यांना इकडं दिली मला आता आपल्याला नवीन बाथरूम बनवायचं आहे त्यासाठी ती फरशी तिथं ठेवली आंघोळीचं बाथरूम टॉयलेट बाथरूम तर चला आता मी घेणार आहे ब्लाऊज शिवून तर मशीन घेणार आहे अगोदर इकडं मी मॅगाताईच्या ब्लाऊजला फिटिंग करायची राहिली आहे त्यांचा ब्लाऊज इकडं ठेवते आपल्याला पिको फॉलची काही मशीन नाही आणि मशीन पण लय झाली येड्यासारखी पण तरी पण आता तिच्यावरच काम चालू आहे कारण हे पाठ पूर्ण तुटला आहे खाली हो का मी असा दगड बसवला आहे हे तर काय सारखं तुटायचं लागलं त्यामुळे इकडून उचलून बसवलं आहे तर चला आता मशीन इकडं घेणार रात्री हिथंच लावली ना मशीन मी आता घेते इथं दारात मशीन काय करू दिवसभर बसून त्यापेक्षा झुंपर शिवून होईल ना आहे का नाही मी लय दिवस झालं कटाळाच करत होते शिवत नव्हते घरी पण म्हणलं आता लोकाला एवढं पैसे देण्यापेक्षा आपणच घरी उद्योग केलेला काय वाईट आहे म्हणून आता आपलं घरच्या घरीच चाललंय आता संपलं जवळचं पैसे होते तर केले आयुष आता संपलं जवळचं पैसे म्हणून आपलं आपलं काम चालू आहे तर हा बघा इथलं घेतलं मी आता हे आज सगळं जोडून घेते जमलं तर आज पूर्ण करते आणि नाही जमलं तर उद्याच्याला राहिलेलं उद्याच्याला काय पुरणपोळीचा स्वयंपाक आहे हे मेघाताईचा ब्लाऊज शिवल्याला ह्याचा दोरा घेते काढून त्यांना आता हुक लूक बसवायला लागेल ते त्यांनाच दोरा हे आणून दिलता मी फक्त शिवून दिला आहे त्यांना ब्लाऊज तर चला आता घेते बॉबिन भरून नाही का नाही तर शिवते ब्लाऊज बघू ब्लाऊज शिवल्यावर तुम्हाला दाखवते आज झालं तर आजच्या आज दाखवते आज नाही झालं तर उद्या सकाळी दाखवते या नाही दोन्ही याने मला छान दिसतात तर काय जणांच्या कमेंट्स अशा आल्या की अगं म्हातारी झाली जावई वय आलं आणि तू कुठं लागली आता दोन्ही याने घालून शायनिंग हाणायला अहो शायनिंग हाणण्यासाठी माणसाच्यात क्वालिटी लागते आणि ती क्वालिटी माझ्यात आहे मी खाऊन पिऊन भदाडी झालेली नाही किंवा का नाही नुकतंच लगीन झालेल्या पूर्वीसुद्धा भल्या मोठ्या मोठ्या दिसतात भदाड्याच्या भदाड्या 2-2 लेकरांच्या आईचं लगीन लावल्यासारखं दिसतं अरे माझं जरी आता लगीन लावलं ना तरी मला नवीन नवरी म्हणते खरं म्हणाय गेलं तर पण मला कोणी म्हणायचं नाही की हे सासू काय म्हणते ते लेकरांच्या आई दिसते जावई वय पावलेली दिसते असं तर कोण म्हणायचं नाही माझ्या अंदाजाने मी तुम्हाला 100 वेळा सांगते मी जगायपुरतं खाते खायासाठी जगत नाही खायासाठी जागणारे माणसं भदगुली असतात तुम्हाला सांगते आम्ही कष्ट करून जागलेले माणसं आहेत पहिल्यापासून कष्टावर जास्त आम्ही जोर दिलेला त्याच्यामुळे आमची तब्येत अशी आहे माझ्या तब्येतीवर बोलू नका रे गाढवांनो आता गाढवांनो म्हणलं मी फक्त गाढवांनाच राग येऊ द्या जे गाढव नाहीत त्यांना राग येऊन देऊ नका नाहीतर जे गाढव नाहीत ते सुद्धा रागाला येतील
स्वातीला पण याड येईल बघा, माझं झंपर शिवून दे म्हणाल मला. देते तिचा एक शिवून. हे हात शिरायची सुई आहे, जे कोणी मला नाव ठेवून त्यांना असे टोचवीन मी सुई. तर इथं ब्लाऊजचं काम थांबवलेलं आहे. ब्लाऊजचे सगळे पार्ट इथं जोडून ठेवले आहेत. मेघाताईचा ब्लाऊज पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि आता मी लागले भांडी घासायला. तर चला, ते काम तिथंच थांबवलं आणि इकडचं काम चालू केलं. सकाळपासून पाणी नव्हतं, आताशी पाणी आलं. मग टाकी घेतली भरून. मग स्वातीला म्हणलं तुला पाईप घे. मग स्वातीनं तिकडं तिची भांडी भरून घेतली. तिची कपडे ही झाली वाटतं धुवायची. ही दाद्याचे 2 शर्ट काय मला ठेवल्यात का? चांगले शर्ट आहेत, नवीन आहे. तर दाद्या न्यायच्यात का तुला सांग? नसलं तर ह्याचं गोदाडं शिवते. मला टोकूची दुपटी सगळं बनवायला येतं. कोणाला घ्यायचं असलं तर का नाही, फक्त तुमचा कुरिअर चार्ज द्या मला. बाकीचं मी तुम्हाला ओकेमध्ये माझ्याकडं छान छान असे का नाही ब्लाऊज पीस येतं, तर त्याचे तुम्हाला टोपडी बिपडी बनवून देते मी. मला काय काम ना धंदा ना हरी गोविंदा असं झालं आहे. तरी पण मी इथं आता का नाही भांडी घेणार आहेत घासून. रात्रीपासूनची भांडी पडलेली इथे. तर चला, इकडं भांड्याचा साबण वापरत नाही आम्ही व्हील साबण वापरतो भांड्याला. गावाकडं असंच असतं, एकतर चुलीतली राख आणि त्याच्यावर निरमा घ्यायचा आणि काय म्हणतात ते ह्याचं केसर काय म्हणतात हे काय म्हणता तुम्ही ह्याला? आम्ही नारळाची केसर म्हणतो, नाही तर टरकाली म्हणतो. तर ते टरकाली ठेवल्यात. चुलीची राख असली म्हणजे त्या नारळाच्या शेंडीनं भांडी घासायची आणि राख नसली की साबण घासणी घ्यायची. तर चला, आता ह्या काही एवढे भांडे येतील. लेक माझी कुठं गेली कोणास ठाव, नाही तर तिला लावली असते भांडी घासायला, ते झाडू मारायला, आणि मी घासले असते भांडी. तर चला, घेते भांडी घासून, नाही तर परत म्हणतात राधे ए राधे अगं किती पाणी उडवशील. पुन्हा उन्हाळ्यात ग पाण्याचा टिपका नसतोय. यंदा आपल्या तळ्यात ते आपल्या भाळवणीत पाऊस पडलेला नाही. पुन्हा 4-4 दिवस पाणी येत नाही. अहो, मी एकटीनं पाणी बचत करून काय उपयोग आहे? साऱ्या गावानं पाणी बचत केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? सोडलं म्हणजे का नाही इरबळ सोडतात, आणि नाही म्हणलं तर 2-2 दिवस सोडत नाहीत. लागली गावाच्या चाड्या लावायला परत म्हणतात. तर चला, आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घेते भांडी घासून.